100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी FM सेवेचं हे आहे अहमदनगर केंद्र. सकाळचे 8:15 वाजलेत. महावीर जयंती निमित्तानं महावीर आणि महाकाव्य हे प्राध्यापक जवाहर मुथा यांचं भाषणात ऐकूया. बंधू भगिनींनो, आज महावीर जयंती. महावीर स्वामी हे जैनांचे 24वे तीर्थंकर. प्रथम तीर्थंकर ऋषभदेव आणि त्यानंतर क्रमाने झालेले अजितनाथ, संभवनाथ, अभिनंदननाथ, सुमतीनाथ इत्यादी 23 तीर्थंकर येतात. त्यानंतर महावीरांचा जन्म चैत्र शुक्ल त्रयोदशी रोजी झाला. महावीरांच्या जन्माबाबत तिथी महत्वाची असल्याने त्यांच्या जयंतीला जन्म कल्याणक असे वेगळे संबोधन आहे. चैत्र शुक्ल त्रयोदशी ही तिथी जेव्हा येते त्या तारखेला जयंती साजरी करण्याचा प्रघात आहे. 2012 मध्ये मार्च महिन्यात ही तिथी आली होती. या वर्षी म्हणजे 2013 रोजी 23 एप्रिलला ही तिथी येते. तीर्थंकर म्हणजे अरिहंत अर्थात केवळ ज्ञानी. जैनांचे 24 तीर्थंकर असताना फक्त महावीरांचीच जयंती आपण फार मोठ्या प्रमाणात साजरी करतो. याची कारणमीमांसा खूप प्रदीर्घ आहे. ते एक महान क्रांतिकारी व युगदृष्टा महापुरुष होते. त्यांनी संपूर्ण जैन धर्माचे तत्वज्ञान जे तोपर्यंत इतस्तुता विखुरलेले होते ते त्यांनी एकत्रित केले. एक सूत्रामध्ये बांधण्याचे अमुक कार्य महावीरांनी केले. श्रमण, श्रमणी, श्रावक आणि श्राविका या चतुर्विध संघाला तीर्थ म्हणण्याची एक परंपरा आहे. ऋग्वेद, श्रीमद भागवत आणि शिवपुराणात वृषभदेवांचे उल्लेख वारंवार मिळतात. बौद्ध धर्माच्या त्रिपिटक या ग्रंथामध्ये महावीरांचा उल्लेख मिळतो. मला एक विचार नेहमी सुचतो. जगातील कोणता धर्म सर्वात प्राचीन असेल तर तो जैन धर्म असेल का? कारण महावीराचा काळ हा इसवी पूर्व 543 असा आहे. त्या अगोदर 23 तीर्थंकरांचा काळ इसवी पूर्व 1500 ते 543 असा मान्य करावा लागला तर माझ्या विचारात बरेच तथ्य आहे असे कोणीही म्हणेल. सत्य, अहिंसा, सहिष्णुता, मानवता, अनेकांतवाद, स्यादवाद, आत्मवाद, जीव आणि अजीव या सर्वांचा एकत्रित विचार करून त्यावर तत्वज्ञानाचा साज महावीरांनी चढविला. जीव आणि अजीव अर्थात चेतन व जड हे विश्वातील 2 मूलतत्वे असून ते परस्पर संबंध आहेत हे सर्वात अगोदर महावीरांनी जगात सांगितले. जैन धर्माच्या उभारणीनंतरच ख्रिश्चन आणि मुस्लिम व इतर धर्माचा उदय झाला. या सर्वांवर जैन तत्वज्ञानाचा प्रभाव आणि पगडा होता हे सर्व मान्य आहे. महावीरांचे अस्तित्व व त्यांचे जीवनचरित्र आणि त्यांचा काळ हे सर्व विद्वानात मान्यता प्राप्त आहे. आज महावीर जयंतीच्या दिनी मित्रांनो, मी एका निराळ्याच मुद्द्यावर या ठिकाणी थोड्या विस्ताराने चर्चा करणार आहे. हा मुद्दा महाकाव्याशी येथे निगडीत आहे. आपण पाहतो आणि ऐकतो व वाचतोही की महाकाव्ये रचली आणि लिहिली जातात. समष्टीरूप मानवतावादी जीवन दर्शन ज्या व्यक्तिमत्वात सामावलेले असते आणि ज्यांची सांस्कृतिक निष्ठा उत्थानमूलक जीवनदर्शी असते अशा व्यक्तिमत्वावर महाकाव्य लिहिण्याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहावयास मिळतील. प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, शंकर भगवान हे पौराणिक काळातील चरित्रे अत्यंत लोकोत्तर होती. त्यांच्यावर संस्कृत, हिंदीमधून महाकाव्य लिहिली गेली. भगवान बुद्ध, तीर्थंकर महावीर, स्वामी दयानंद, महापंडित विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांवर देखील महाकाव्य लिहिली गेली. मराठी भाषेत पहिल्या महाकाव्याची नोंद ख्रिस्ता यांची येते. नाशिकचे कवी नारायण वामन टिळकांनी आपल्या ख्रिस्तभक्तीला देशभक्तीची आणि मातृभाषेची जोड दिली. इसवी सन 1909 मध्ये त्यांनी रामायणाच्या धर्तीवर ख्रिस्त चरित्रासंबंधी महाकाव्य लिहावयास हाती घेतले. त्यावर आमरण परिश्रम करून सुद्धा त्यांच्याकडून ते पूर्ण होऊ शकले नाही. 11 वर्षात त्यांनी 11 अध्यायात लिहिले. पुढले 33-77 पर्यंतचे अध्याय त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई व 76वा अध्याय त्यांचे सुपुत्र देवदत्तांनी लिहिला. प्रतिभेला अनुकूल असलेली कवीची घडण महाकाव्य निर्मितीसाठी अत्यावश्यक असते.
कवी यशवंतकृत जयमंगला किंवा ग दि माडगुळकर लिखित गीत रामायण ही खंडकाव्ये कवीची प्रतिभाशक्ती दिशादर्शक ठरू शकतात. तीर्थंकर महावीरांचा महाकाव्यासंबंधी जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला 1951 मध्ये अनुप शर्मा यांनी वर्धमान शीर्षक देऊन जे महाकाव्य लिहिले ते अत्यंतिक महत्वाचे वाटते. महावीरांच्या जीवनचरित्रावर हिंदी भाषेतून जवळजवळ 10 महाकाव्ये लिहिली गेली. रामकृष्ण शर्मा, अभय कुमार योधेय, रघुवीर शरण मिश्र, विद्याचंद्र सूरी, छैल बिहारी, धन्यकुमार जैन, माणिक चंद, हजारीमल जैन आणि नवलमल शहा या महाकवींनी ही महाकाव्ये रचली. ही सर्व महाकाव्ये उत्तर भारतातून प्रकाशित झाली असली तरी दक्षिण भारतातही ती लोकप्रिय ठरली. रचना व निर्मितीच्या दृष्टीने काव्याचे 2 प्रकार होतात. एक आत्मपर कविता व दुसरी अनात्मपर कविता. या दोन्ही कवितेचे संकेत वेगवेगळे असतात. आत्मपर कवितेमध्ये कवीची आंतरिकता, त्याची जगाकडे पाहण्याची अनुभव समृद्ध दृष्टी आणि त्याचे एकूण विश्वभान महत्वाचे ठरते. अनात्मपर कवितेमध्ये कवीचे व्यक्तिमत्व महत्वाचे नसते, तर विषय वस्तू जगण्याची मूल्यसरणी, लय, त्याचे बंध यांनी कवितेचे घटक नियंत्रित व प्रभावित झालेले असतात. कोणतेही महाकाव्य विशिष्ट समूहाचा आणि काळाचा दृष्टिकोन व्यक्त करीत असते. महाकाव्य लिहिण्यासाठी निश्चित व आदिशात्मक संकेत असतात. समूह जीवनाचे त्यात चित्रण असते. कथनात्मकता असून ही कल्पनाशीलता प्रतिभायुक्ततामुळे महाकाव्यात एक आगळी शैली निर्माण होत असते. महाकाव्य लिहिण्यासाठी कवीची ऊर्जा शक्ती, त्याची निर्मिती कल्पना, त्याच्या चिंतनाची खोली आणि विषय वस्तूचा परिपूर्ण आत्मीयतेने केलेला अभ्यास हा अत्यंत महत्वाचा ठरतो. जैन परंपरेमध्ये कला व साहित्याला प्राचीन काळी उच्च स्थान होते. प्रवृत्ती मार्ग अधिक स्पष्ट समृद्ध होण्यासाठी कलांची आवश्यकता जैनांनी स्वीकारली होती व आहे. श्रावकांची जी षटकर्मे सांगितली आहेत त्यामध्ये असी, मसी, कृषी, सेवा आणि वाणिज्य यांच्या व्यतिरिक्त शिल्पाचीही महती आहे. जैन सूत्रामध्ये 72 कलांची जी नामावली आहे त्यात लेख, गणित, रूप, नृत्य, गीत, वाद्य, स्वरगत आणि पुष्करगत समताल, अन्नविधी, प्रहेलिका, श्लोक, ग्रंथयुक्ती, आभरणविधी, मुष्टियुद्ध वगैरे अनेक कलांची लक्षणे दिलेली आहेत. जैनांच्याच तिलोयपण्णती या ग्रंथात वास्तुकलेसंबंधी सखोल विचार आहेत. आधुनिक काळात या सृजनशीलतेकडे जैनांचे जे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहेत त्याचे नष्टचर्य संपणे व थांबवणे अत्यंत आवश्यक आहे असे मला वाटते. मराठी भाषेच्या निर्मितीत जैनांचा सिंहाचा वाटा आहे असा इतिहास आहे. त्यास अनुलक्षून पुढील वाटचाल गांभीर्याने सुरू करावी असे मला आजच्या या महावीर जयंतीच्या दिनी सुचवावेसे वाटते. तसे झाले तर मराठी जैन साहित्याला एक निराळा आयाम मिळेल हे नक्की. महावीराचे जीवनच महाकाव्यासारखा आहे. आज जन्मकल्याणकाच्या दिवशी महावीरांना वंदन करून कवितेतून मी एक इच्छा येथे व्यक्त करतो व माझे हे भाषण संपवतो. कविता अशी: महावीरा, तुझे जीवन महाकाव्य आहे. महावीरा, तुझे जीवन महाकाव्य आहे. कोणी कवी होणे सहज संभाव्य आहे. संस्थापिला तू धर्म मानवी सुखा करिता. संस्थापिला तू धर्म मानवी सुखा करिता. सत्य, अहिंसा, अनेकांताचा मार्ग दिव्य आहे. महावीरा, तुझे जीवन महाकाव्य आहे. धर्म, धार्मिकता, देवांचा आज बोलबाला आहे. मर्म धर्माचे तू दिलेले सर्वथा श्राव्य आहे. महावीरा, तुझे जीवन महाकाव्य आहे. महावीरा, महाकाव्य रचणे मराठीत आता. असा कवी होणे सहज संभाव्य आहे. तुझे जीवन महाकाव्य आहे. जय आनंद, जय महावीर, जय महाराष्ट्र.
श्रोते हो, आत्ताच आपण महावीर जयंती निमित्तानं महावीर आणि महाकाव्य हे प्राध्यापक जवाहर मुथा यांचं भाषण आपण ऐकलं आकाशवाणीच्या अहमदनगर केंद्रावरून.